ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा निधीवरून अजित पवारांची एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार। अजित पवारांच्या खात्यांवर वॉच ठेवा, शिंदेंनी सूचना दिल्याची जोरदार चर्चा। तर खात्यांवर बिनधास्त वॉच ठेवा, अजित पवारांचं उत्तर। मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदान वाढलं। राहुल गांधींचा आरोप। नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, असलम शेख यांच्या मतदारसंघांचा दाखला देत फडणवीसांचा पलटवार। शक्तीपीठवरून सरकारचा यू-टर्न। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफांनी व्यक्त केली नाराजी। पहिलीपासून त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकार 7 दिवसात घेणार निर्णय। राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांशी करणार चर्चा। दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेऊन भूमिका समजावणार। मराठी साहित्य वर्तुळातूनही धोरणाला विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात संजय राऊतांनी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितवर केली टीका। एकनाथ शिंदेंना 5 साहित्यिक तरी माहीत आहेत का, राऊतांचा हल्लाबोल। माळेगाव कारखाना निवडणुकीत एकत्र येण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शरद पवारांच्या पक्षाकडून 2-3 वेळा चर्चा, पण वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली नसल्याचंही केलं स्पष्ट। समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी टप्प्यात मोठमोठे खड्डे। लोकार्पण होऊन 1 महिना उलटला आधीच खड्डे पडले। MSRDC कंत्राटदारावर कारवाई करणार का, प्रवाशांचा संतप्त सवाल। चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ। उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं पंढरपूरला पुराचा धोका, तर वीर धरणातूनही 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। माऊलींची पालखी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल। दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची उपस्थिती। माऊली आणि मल्हारीच्या एकत्रित गजरानं जेजुरीत नवचैतन्य।